नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट कोणती आहे, काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. मित्रांनो, आज अपडेट कोणती आहे, काय नाही याबद्दलची अपडेट या व्हिडिओ देणार आहे. तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी काय म्हटले आहे, काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट देणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हो मित्रांनो, आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती कोणती दिली, काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला पण शेअर करा. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंतचे पैसे मिळाले आहेत, म्हणजे मित्रांनो ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे पैसे भेटले आहेत त्यांच्याकडून रिफंड घेणे शक्य आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले आहेत त्या महिलाकडून ते पैसे परत घेणे शक्य आहे, असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, त्यामुळे ज्या महिलांना निकषात बसणार नाहीत, म्हणजे मित्रांनो ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्यांना यापासून पुढे लाभ मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, ज्या महिला हिशोबामध्ये नाहीत किंवा ज्या महिलांचं काही कागदपत्र कमी असतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, तसेच ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा जिथून तक्रारी आल्या आहेत त्या संदर्भात क्रॉस व्हेरिफिकेशन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. आता मित्रांनो, तुम्हाला याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगतो, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे की ज्या महिलांना आत्तापर्यंत लाडकी बहिणीचे पैसे भेटले आहेत त्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला काही त्रुटीमध्ये आढळतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे, म्हणजे जे काही आता इथून पैसे भेटणार आहेत त्यांचे पैसे भेटणार नाहीत, असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा जिकडून काही तक्रारी आहेत त्या महिलांच्या संदर्भात क्रॉस चेकिंग केली जाईल. मित्रांनो, ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा ज्या महिलांचं जिथून तक्रारी आहेत की भाई या महिलांना तुम्ही फ्रीमध्ये पैसे दिले आहेत, याबद्दलची क्रॉस चेकिंग केली जाणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. तर मित्रांनो, ही होती आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट. कशी वाटली, काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेलो आहे. तरी तुम्ही या व्हिडिओला आपल्या मित्राबरोबर शेअर करा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.